ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। खुलीकरणासाठी एबीपी माझानं सुरू केलेल्या मोहिमेला अखेर यश मिळालंय। राज्यातली ग्रंथालय पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे आज वाचन प्रेरणा दिनाचा सुयोग साधून ग्रंथालय वाचकांसाठी पुन्हा सुरू होतात। ग्रंथालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काही नियम आणि अटी सुद्धा आखून दिलेल्या आहेत। लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या ग्रंथालयांमुळे वाचक पुस्तकापासून दुरावलेले होते। शिवाय ग्रंथालयांमध्ये काम करणारे कर्मचारी सुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करत होते। त्यामुळे माझानं ही मोहीम राबवून हा मुद्दा लावून धरला आणि सरकारनं त्याला चांगला प्रतिसाद देत ग्रंथालय पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे। त्यामुळे आजपासून अनेक ग्रंथालय छोटे कार्यक्रम आयोजित करून वाचकांसाठी पुन्हा खुली होतात। पुण्यातल्या एका ग्रंथालयामधनं आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्याला माहिती देतील। मंदार, खरं तर कालच मुसळधार पाऊस बरसलेला आहे। पुण्यामध्ये काही फार चांगली परिस्थिती नाही, पण ग्रंथालय सुरू होत आहेत। कशी तयारी आहे ग्रंथालयांची? ज्ञानदा, सोशल मीडिया कितीही वाढलेला असला तरी पुस्तकांचं हे विश्व वेगळं असतं आणि वाचकांना यामध्ये हरवून जायला आवडतं। गेल्या 6-7 महिन्यांपासून हे सगळं लोकांपासून दूर होतं, लोक याला मुकलेले होते। मात्र आजपासून ग्रंथालय सुरू होत आहे। मी पुण्यातील पुणे मराठी ग्रंथालयामध्ये आहे। जवळपास 109 वर्षांची या ग्रंथालयाला परंपरा आहे। न.चि. केळकरांनी सुरू केलेलं हे ग्रंथालय काही मजल्यांचं आहे, अनेक विभाग आहेत। मात्र या 109 वर्षांच्या इतिहासात मला नाही वाटत की अशी वेळ आली असेल सलग 6-7 महिने हे ग्रंथालय बंद ठेवण्याची। या ग्रंथालयाचे काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। हे 6-7 महिने तुम्ही कसे पार पाडले? कारण खूप मोठी संख्या इथल्या तुमच्या कर्मचाऱ्यांची दिसते मला। नमस्कार, मी शरद घाणेकर, उपकार्याध्यक्ष पुणे मराठी ग्रंथालय। 109 वर्ष पूर्ण झालेलं आमचं ग्रंथालय आहे। ग्रंथालय सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय। शासनाचं हे सकारात्मक पाऊल आहे। न.चि. केळकरांच्या प्रेरणेतून सुरू झालेलं हे आमचं ग्रंथालय आम्हाला सुरू करताना अतिशय आनंद होतोय। इथे काही वाचक आहेत, आपण त्यांनाही विचारूयात। खरं तर टीव्ही असेल किंवा कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, अनेक गोष्टी आता सगळ्यांना आबालवृद्धांना उपलब्ध आहेत। मात्र जाऊन पुस्तक घेऊन येणं आणि वाचणं यामधला जो आनंद आहे तो वेगळा आहे। खरंच आहे, किती टेक्नॉलॉजी वाढलेली असली तरी सुद्धा पुस्तकाचा जो स्पर्श आहे, नव्या कोऱ्या पुस्तकांचा जो वास असतो आणि आपल्याला हवं तेव्हा हवं त्या ठिकाणी ते वाचायला मिळणं, याच्यातला जो आनंद असतो हा नक्कीच वेगळा आहे। पुणे मराठी ग्रंथालयाचा वाचन संस्कृती वाढवण्यासाठी जसा शहराचा विस्तार वाढतो आहे त्याप्रमाणे 9 ठिकाणी आपली केंद्र आहेत। या केंद्रांमध्ये असणाऱ्या वाचकांमध्ये वाचन संस्कृती जपण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आता नव्याने राबवले जातील। काही वाचक आहेत या ठिकाणी। आता काय वाचायला तुम्ही पसंती द्याल या सगळ्या लॉकडाऊनच्या काळानंतर? एक तर अनेक प्रकारचं या इथं साहित्य उपलब्ध आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येकाच्या जी काही आवड आहे वाचनाची, त्या प्रत्येक प्रकारची पुस्तकं या इथं आम्हाला वाचायला मिळतात आणि त्याच्यामुळे नक्कीच जो वाचनाचा जो आनंद आहे तो या इथं परत सुरू होईल। आणि मला असं वाटतं की आणखी नवीन योजनेच्या द्वारे आपली जी काही वाचनाची आवड आहे ती या इथं जोपासतील। आणखी काही लोकांशी आपण बोलूयात। काका, कोणतं पुस्तक घेतलं? मी आता भगवान परशुरामांच्या संदर्भातलं पुस्तक घेतलं। जसं वाचकांना नवीन काही गोष्टी हव्या असतात, तसं जुन्या इतिहासकालीन पौराणिककालीन गोष्टी सुद्धा व्यवस्थित हव्या असतात। अशा प्रकारे जो तो आपापल्या आवडीनुसार या ठिकाणी येऊन आता हे पुस्तक घेऊ शकणार आहे। अनेक लोक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत की हे ग्रंथालय सुरू झाल्या या ठिकाणी दाखल झाली आहेत आणि इथून पुढे ही अशीच वाचन संस्कृती जी पुण्यातील आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी खरंय मंदार, आणि तू सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे मोबाईल कितीही सतत हातात असला तरी पुस्तक हातामध्ये असण्याचं आणि ते वाचण्याचं सुख काही वेगळंच असतं आणि ते आज अनेक वाचकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद मंदार या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल।